नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण काय बघितले होते? संख्यांचे 9 प्रकार बघितले होते आणि त्या संख्यांच्या प्रकारामध्ये थोडेफार मी अशा काही गोष्टी सांगितल्या होत्या की तुम्हाला बेरीज केली तर तुम्हाला ते तुमच्या स्पर्धा पेपरसाठी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तर त्यातला पहिला प्रकार बघा, आपण बघूया इथं नैसर्गिक संख्यांची बेरीज. म्हणजे आज फक्त काय पाहणार आहोत? संख्यांच्या बेरजा. आणि त्या संख्यांच्या बेरजांमध्ये फक्त आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज पहिल्यांदा बघूया. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 1 ते 10 असं मी 91 ते 100 पर्यंत संख्या लिहिल्या आणि त्यांची खाली बघा इथे बेरीज केलेली. आणि बेरीज करत असताना पहिली 1 ते 10 ची बेरीज किती आली? तर 55 आली. 11 ते 20 ची 55 येते, म्हणजे इथं 55 सगळी 55 येते. फक्त इथं वाढत काय जाते? शॉर्टकट किंवा लक्षात राहण्यासारखं 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे नैसर्गिक संख्येची बेरीज करायचं म्हटलं की कोणत्या नंबर पासून कोणत्या नंबर पर्यंत करायचे हे माहीत जर झालं तर आपल्याला लगेच लक्षात येईल की 71 चे 7 खालीच आहे, 8 चे खाली तशीच, 9 चे खाली तशीच आहे. म्हणजे सगळ्यात सोपं आहे नैसर्गिक संख्येच्या. बाबा प्रश्न विचारला तुम्हाला या संख्येपासून या संख्येपर्यंत किती संख्यांची बेरीज किती येते, तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि 1 ते 100 या संख्यांची बेरीज किती येते? 5050 येते. त्यानंतर दुसरी संख्या समसंख्यांची बेरीज. जो दुसरा प्रकार आहे सेम वरच्या प्रकारासारखाच आहे, फक्त इथं काय केले आपण 2 ते 10 म्हणजे समसंख्या घेतल्या, जशा 2 ते 100 पर्यंत संख्या घेतल्यात आणि त्यांची बेरीज केली तर पहिली बेरीज किती आली? 2 ते 10 पर्यंत, म्हणजे 2 4 5 2 4 6 8 आणि 10 या 5 अंकांची बेरीज केली की 30 येते. तसंच इथं 11 ते 20 पर्यंतची बेरीज केली, म्हणजे 11 म्हणजे काय? विषम संख्या, पण इथं समसंख्या 12 पासून घ्यायची. 12 पासून 20 पर्यंत 12 14 16 18 आणि 20 ची बेरीज केली की 80 येते. आता इथं लक्षात काय ठेवायचं आपल्याला की इथं 30 येते, इथं 80 येते, पुन्हा इथं 130 होते, इथे 180 होते. म्हणजे यांच्यात फरक कितीचा पडतोय? तो 50चा फरक पडतोय. म्हणजे जास्त काही विचार करत बसायचं नाही. आपण काय करायचो की समसंख्यांची कोणत्या अंकापासून कोणत्या अंकापर्यंत त्यांची बेरीज मांडायची ते फक्त लक्षात आलं की फक्त 100च्या फरकाने त्यांची बेरीज पुढे पुढे करत जायचं. म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संख्यांच्या बेरजा शॉर्टकट कशा करायच्या किंवा आहेत हे या व्हिडिओतून तुम्हाला सांगतोय. त्यानंतर तिसरा प्रकार आहे समसंख्येची एकूण बेरीज किती आहे? 2250 आहे. त्यानंतर तिसरी संख्या विषम संख्यांची बेरीज. जसं वरती सांगितलं त्याचप्रमाणे या विषम संख्येची सुद्धा बेरीज आहे 1 ते 9 पर्यंत, म्हणजे 1 3 5 7 9 यांची बेरीज करायची. येते 25 आणि 11 13 15 17 आणि 19 या 5 संख्यांची बेरीज केली किती येते? 75. याही ठिकाणी त्या समसंख्यांची जसा फरक 50 आहे तसा इथे 50 चा फरक येतो. इथं पहिला 25 आला, दुसरी बेरीज 75 आली, तिसऱ्याची बेरीज 125 आली, 175 आली. म्हणजे फक्त 25 75 25 75 25 75 असं वाढत जातं. आणि तिथं जसं इथं तुम्हाला सांगितलं की इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 55च्या पुढे लावायचं. तसंच इथं काय करायचंय? 25 एकदा 25 एकदा 75 झालं की लगेच 1 25 इथे एक लावायचं, इथे एक लावायचं, इथं समोर 2 इथं समोर 2 इथं 3 इथं 3 इथे 4 इथे 4. म्हणजे असं हे जे शॉर्टकट सुद्धा आहेत, म्हणजे शॉर्टकट सुद्धा तुमच्या लक्षात येईल. म्हणजे एकूण विषम संख्येची बेरीज 1 ते 100 या अंकांपर्यंत विषम संख्येची बेरीज ही 2500 येते. आणि त्यांचा सुद्धा 50चा फरक दोन बेरजांमधील, म्हणजे ह्या दोन बेरजा आहेत, ह्या दोन बेरजांमध्ये कितीचा फरक येतो? 50चा फरक येतो. याचप्रमाणे मूळ संख्यांची पण आपण बेरीज केलेली. जर एखाद्याला मूळ संख्या जर माहित नसतील, जरी माहित असतील तरी काय हरकत नाही. इथं मी पूर्ण लिहून दिलेले आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? 25 आहेत. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? तर 25 आहे. मग त्यांची उभी मांडणी केली आणि त्यांची बेरीज लिहिली. आणि ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या सर्व म्हणजे 25 मूळ संख्यांची बेरीज आहे 1060 येते. ते तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे. त्यानंतर शेवटची संख्या म्हणजे त्रिकोणी संख्येची बेरीज. आता त्रिकोणी संख्येची बेरीज म्हणजे काय? तर 1 ते 100 मध्ये फक्त किती संख्या आहेत? 13 संख्या आहेत. आणि 13 संख्येमध्ये 13 संख्येची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय दिलेली? मी बेरीज करून दिलेली आहे. आणि त्यांची एकूण बेरीज म्हणजे 1 ते 10 पर्यंत त्रिकोणी संख्या किती आहेत? तर इथं लिहिलेत. 11 ते 20 मध्ये इथं लिहिलेत. 21 ते 30 मध्ये इथं लिहिलेत. त्या सगळ्यांची बेरीज टोटल किती येते? 455 येते.
आणि ह्या त्रिकोणी संख्येमध्ये सगळ्यात मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला बुद्धिमत्तेला प्रश्न विचारला जातो. संख्या मालिका, गटात न बसणारा शब्द, गटात न बसणारा संख्या किंवा गटाशी जुळणारी संख्या शोधून घ्या पर्यायामधून. तेव्हा त्रिकोणी संख्येमध्ये असा हा 36 हा आकडा आहे. हा आकडा काय आहे किंवा ही संख्या काय आहे, तर एक प्रकारची वर्ग संख्या आहे. एक प्रकारची काय आहे, वर्ग संख्या आहे. म्हणजे एक त्रिकोणी संख्येमध्ये वर्ग संख्या कोणती, असा जरी प्रश्न आला तरी आपल्याला 36 हे उत्तर देता येतं. आणि बुद्धिमत्तेमध्ये संख्या मालिकेमध्ये कोणत्याही प्रकारचे आहेत प्रश्न जरी विचारला तरी 36 ही एक त्रिकोणी संख्या पण आहे आणि वर्ग संख्या पण आहे, एवढं तुमच्या लक्षात असू द्या. अशाच उपयोगी व्हिडिओसाठी तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.